पुण्यामध्ये सध्या पवार कुटुंबियांचा एकत्रित कार्यक्रम सुरू आहे आणि या कार्यक्रमामध्ये अजित पवार देखील उपस्थित होते। अजित पवार यानंतर या कार्यक्रमातून लवकर निघालेले आहेत आणि त्या दिल्लीच्या दिशेने ते सध्या रवाना झालेले आहेत। अजित पवार गटाची आज दिल्लीमध्ये बैठक आहे आणि यासाठी अजित पवार सध्या पुण्यातून दिल्लीला देखील रवाना झालेले आहेत। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी दिल्लीवरून आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, अजित पवार हे पुण्यातून दिल्लीच्या दिशेने रवाना झालेले आहेत। दिल्लीमध्ये अजित पवार गटाची बैठक आहे आणि त्यानंतर ते अमित शहा आणि जे पी नड्डांची भेट घेणार असल्याची देखील माहिती मिळते। दिल्लीमध्ये असल्याचं समजते। त्यानंतर अजित पवार या ठिकाणी येतील आणि पुढे ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेणार असल्याचं समजतंय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की दिवाळी भेट असल्याचं सांगितलं जात असलं तरी गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार हे आजारी आहेत असंही बोललं जात होतं की त्यांना डेंग्यू झाल्यामुळे ते सार्वजनिक कार्यक्रमात येणार नाही, कौटुंबिक जी पवारांची दिवाळी असते त्यामध्ये देखील ते सहभागी होणार नाही असं स्वतः सांगण्यात आलं होतं पवार कुटुंबियांकडनं। मात्र अजित पवार अचानक ऍक्टिव्ह झाल्यानं नक्की राष्ट्रवादीमध्ये काय घडतंय, पुन्हा एकदा दोन्ही जे गट पडलेले आहेत ते पुन्हा एकदा एकत्र येण्याच्या हालचाली सुरू आहेत का, त्याच्याही पलीकडे जाऊन थेट या शरद पवार आणि अजित पवार यांची कुटुंबाच्या सर्व लोकांसोबत बैठक झाल्यानंतर अजित पवार हे दिल्लीत येत आहेत आणि नक्की या बैठकीनंतर ते अमित शहा यांना काही सांगू इच्छित आहेत का हे पाहणं देखील महत्वाचं आहे। त्यामुळं आता अजित पवार दिल्लीत आल्यानंतर नक्की कोणता सुतळी बॉम्ब लावताय की राजकीय अटॉम बॉम्ब फोडतायत हे पाहणं महत्वाचं आहे। मात्र या सगळ्या याच्यामध्ये राजकीय फटाके आता दिवाळीच्या अगोदर पवार कुटुंबांच्या भेटीनंतर वाजायला सुरुवात झालेली आहे। नक्कीच अजित पवार हे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि यावेळी ते अमित शहा आणि जे पी नड्डांना भेटणार आहेत। त्यामुळे अजित पवार राज्यात कोणते राजकीय फटाके फोडणार या संदर्भात संपूर्ण राज्याचं सध्या अजित पवारांच्या या दौऱ्याकडे लक्ष आहे। मागील काही दिवसांपासून अजित पवार हे आजारी होते, त्यांना डेंग्यू झाला होता आणि त्यानंतर आज अजित पवार ऍक्टिव्ह झालेले आहेत। पहिल्यांदा कौटुंबिक कार्यक्रमासाठी ते प्रतापराव पवारांच्या घरी उपस्थित होते आणि त्यानंतर अजित पवार आता दिल्लीच्या दिशेने रवाना झालेले आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे पुण्यातील प्रतिनिधी ज्ञानेश्वर। अजित पवार हे दिल्लीच्या दिशेने रवाना झालेले आहेत, काय अधिकची माहिती आहे? पाहायला मिळते काही वेळात शरद पवार या ठिकाणून बाहेर पडतील, मात्र अजित पवार हे दिल्लीच्या दिशेने रवाना झालेले आहेत। आपण बघतोय की अजित पवार हे काही वेळापूर्वी याच वृंदावन बंगल्यावर होते। ही शरद पवारांची गाडी आहे, याच बंगल्यात अजित पवारांची देखील गाडी होती। त्यांची बैठक झाली, भेट झाली, पारिवारिक चर्चा झाली, दिवाळीच्या निमित्ताने हे सगळे एकत्र आले आणि आता अजित पवार हे दिल्लीला गेलेले आहेत। माहिती अशी मिळते की अजित पवार यांची दिल्लीमध्ये बैठक आहे। एक महत्वाची गोष्ट आहे, याच वृंदावन बंगल्यात प्रतापराव पवार यांच्या वृंदावन बंगल्यामध्ये शरद पवार आणि अजित पवार यांची भेट झालेली आहे। आपण जर बघितलं तर आतली दृश्य आपल्याला जरी दाखवता येत नसतील तरी या दृश्यांमधून आपल्याला लक्षात येऊ शकतं ही जी गाडी आहे ही गाडी आपल्याला शरद पवारांची या ठिकाणी बघायला मिळते। शरद पवार हे बंगल्यामध्ये आताही आहेत। शरद पवारांसोबत अजित पवारांची भेट झाल्यानंतर आपण बघतोय अजित पवार हे दिल्लीला जात आहेत। त्यामुळे एक वेगळं महत्व आहे अजित पवारांच्या या दिल्ली दौऱ्याला देखील। या सगळ्या पारिवारिक भेटीमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांची काय नेमकी चर्चा झालेली असू शकते, राजकीय काही चर्चा झाली आहे का, काही विचार विनिमय राजकीय पुढच्या ध्येय धोरणांच्या संदर्भानं झालेला असू शकतो का, काही चर्चा, काही सल्ला शरद पवारांनी अजित पवारांना दिलेला असू शकतो का, असे वेगवेगळे प्रश्न आहेत। आणि हे सगळं असं वातावरण असताना शरद पवार अजित पवार यांची भेट झालेली असताना आपल्याला कल्पना आहे की अजित पवार हे आता दिल्लीला जात आहेत आणि अजित पवार जेव्हा दिल्लीला जातील तेव्हा त्यांची आज दिल्लीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या गटाची बैठक असल्याची देखील माहिती मिळते। अमित शहा यांची देखील ते भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आणि बघावं लागेल की जेव्हा ही अशा पद्धतीची पारिवारिक भेट होते या घरात, जेव्हा शरद पवार अजित पवार राष्ट्रवादीतल्या एवढ्या मोठ्या फुटीनंतर एकमेकांवर प्रचंड टीका केल्यानंतर भेटतात, तेव्हा आजची जी महत्वाची दिल्लीतली जी घडामोड असणार आहे तेव्हा अजित पवार या सगळ्या पार्श्वभूमीवर दिल्लीत काय नेमकी चर्चा करतात, आपल्या राष्ट्रवादीतल्या गटातल्या नेत्यांना काय आदेश देतात। अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर त्या भेटीतली एक वेगळी बातमी तर समोर येईलच, पण जेव्हा अजित पवारांची प्रकृती बरी नव्हती या सगळ्या काळात ते पुण्यातही आलेले नव्हते। आता त्यांचा पुण्यातला हा दौरा आणि त्यानंतर प्रकृती बरी झाल्यानंतरचा दिल्लीचा दौरा, या दरम्यानच्या काळात वेगवेगळ्या घडामोडी घडल्या। अर्थात या सगळ्या पार्श्वभूमीवर या दिल्ली दौऱ्याला देखील अजित पवारांचे जास्त महत्व आहे। बघावं लागणार आहे की दिल्लीतल्या आजच्या दौऱ्याच्या दरम्यान अजित पवारांकडून आपल्या नेत्यांना काय आदेश दिले जातात, काय सूचना केल्या जातात आणि त्यासोबतच अमित शहांसोबतची जी बैठक होण्याची शक्यता वर्तवली जाते ही जर बैठक झाली, अर्थात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जर ही बैठक असली तरी राजकीय चर्चा होणार हे तितकंच खरं आहे आणि पाहावं लागेल की या सगळ्या भेटींमध्ये या सगळ्या ज्या शक्यता व्यक्त केल्या जातात त्यातून नेमकं पुढे काय येणार आहे।
नक्कीच ज्ञानेश्वर, मागील आठवड्याभरापासून अजित पवार हे आजारी आहेत असं बोललं जात होतं. मात्र विरोधक वारंवार टीका करत होते की हे आजारपण राजकीय आहे का. त्यानंतर आज अचानक अजित पवार ऍक्टिव्ह होतात. शरद पवारांची एक कौटुंबिक भेट घेतात. पुण्यामध्ये प्रतापराव पवारांच्या घरी शरद पवार आणि अजित पवारांची ही कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त भेट होते आणि त्यानंतर थेट अजित पवार दिल्लीच्या दिशेने रवाना होतात आणि आज अमित शहांना भेटणार असल्याची देखील शक्यता वर्तवली जाते.